पात्र ठरवण्यात आले. मला काही आश्चर्य वाटलं नाही, कारण कॉपी पेस्ट काम चाललेलं आहे आता. जो निकाल शिवसेनेच्या पद्धतीला तोच आमच्या पद्धतीला, त्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही. पण संविधानाला धुडकावून आणि पक्षाचं स्ट्रक्चर बघून तरीही आमच्यावर हा अन्याय झाला आहे. पण ठीक आहे, आता आम्हाला त्याची सवय झाली. तरी आता पुन्हा तुम्हाला मोर्चे बांधणी करावी लागणार आहे, पक्ष जुळवावं लागणार आहे, कार्यकर्ते जुळवावे लागणार आहेत. कशी रणनीती काय आहे, रणनीती कसली त्याच्यात? ही लोकसेवा आहे, ही काही सत्तेची लढाई नसते. सत्ता हे एक माध्यम आहे लोकांची सेवा करण्यासाठी. आणि त्याच्यामुळे संघटना ज्या पद्धतीने आदरणीय शरद पवार साहेब हे त्या पक्षाचे फाउंडर मेंबर आहेत, म्हणजे त्यांनी स्वतः पक्ष स्थापन केला आहे आणि अतिशय संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन त्यांच्याकडून हा पक्ष ओरबाडून घेण्याचं पाप आणि षडयंत्र हे अदृश्य शक्तीने केलं. त्याच्यामुळे अदृश्य शक्ती या देशात आज काहीही करते. त्यामुळे दुर्दैव आहे की ज्या मराठी माणसांनी स्वतः पक्ष काढले, म्हणजे आदरणीय बाळासाहेब ठाकरे असतील किंवा आदरणीय शरद पवार असतील, या दोघांनी शून्यातून त्यांचं विश्व उभं केलं आणि मेहनतीने आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने त्यांना आशीर्वाद दिले आणि ते शून्यातून दोघंही नेते मोठे झाले. पण दोघांचेही पक्ष ओरबाडून आज अदृश्य शक्ती हे काम करते. पण आम्ही पूर्ण ताकदीने त्याच्या विरोधात लढू. आम्ही कोर्टात गेलेलोच आहोत आणि आमचा विश्वास आहे की सुप्रीम कोर्टातून आम्हाला न्याय मिळेल. पण ती प्रक्रिया चालू असतोवर आम्ही स्वस्थ बसणार नाही, कारण आम्ही राजकारणात आणि समाजकारणात लोकांची सेवा करण्यासाठी आलो. त्याच्यामुळे संघटनेचं काम हे चालू राहील. आगे देखते क्या होतं आहे. जे शिवसेनेत झालं, जे राष्ट्रवादीत झालं, ते आता काँग्रेसच्या देखील होईल असं वाटतंय. कसं बघता या फोडाफोडीच्या राजकारणाकडं? अहो, उन्हाळा वाढत चाललाय, त्याच्यामुळे आईस म्हणजे बर्फ, त्याच्यातच सगळ्यात माझं उत्तर आहे. आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि ED. आणि आजकाल तर आदर्शच चाललंय सगळ्या गोष्टींचा. त्याच्यामुळे आणखीन एक गोष्टीचा आदर्श आपण सगळे गेले 2 दिवस पाहतो. काही दिवसांनी असं म्हणता येईल का आदर्श घोटाळा झालाच नव्हता? म्हणजे ह्या देशामध्ये आरोप भारतीय जनता पक्ष घोटाळ्यांचे म्हणते, नंतर ज्यांच्यावर आरोप करते त्यांना त्यांच्या पक्षात घेते आणि त्यांना एक डॉक्टर कोणी असेल तर त्यांना माहिती आहे ॲम्निशिया नावाचं असतं. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला ॲम्निशिया झालाय, त्यांना विसरून जातात ते काय झालंय असं. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की ज्या भ्रष्टाचाराच्या विरोधात रान पेटू असं भारतीय जनता पक्ष म्हणत होतं दुसऱ्या पक्षांबद्दल, आता या देशातला सगळ्यात भ्रष्ट पक्ष जर कोण असेल ज्यांच्यावर आरोप केले आणि आज सगळ्यात जास्त त्यांच्याकडे हे म्हणजे भारतीय जनता पक्ष. आणि आणखीन एक आज मला वाटतं त्याच्या पुढचं एक पाऊल झालेलं आहे इलेक्टोरल बॉन्ड्स, ज्याच्याबद्दल तुम्ही जर कोणी त्याचा थोडासा अभ्यास केला असेल तर जेव्हा इलेक्टोरल बॉन्ड्स आणले त्यावेळीच आम्ही म्हणत होतो की हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे, हे संविधानात बसणार नाही. आज न उद्या ते कोर्टातून स्ट्राईक डाऊन होईल. आणि आज मी माननीय सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की अनकॉन्स्टिट्युशन गोष्ट ही जी आणली होती त्याच्यावर आज ज्या पद्धतीने ताशारे ओढले गेलेले आहेत, याच्यातूनच कळतं की केंद्र सरकारने एक अतिशय चुकीचा निर्णय घेतला होता. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाचे मी मनापासून आभार मानते. आणि तुम्ही जर ऑर्डर वाचली असेल तर त्याचे एक शब्द आहे क्विट प्रो को. क्विट प्रो को म्हणजे मी तुमच्यासाठी काही करायचं आणि त्याच्यासाठी तुम्ही मला किंमत मोजायची. त्याच्यामुळे क्विट प्रो को हा शब्द हा सुप्रीम कोर्टाने पॉलिटिकल पार्टीज म्हणजे या सगळ्या राजकीय पक्षांबद्दल वापरलेला आहे. आणि सगळ्यात जास्त निधी तुम्ही जर डेटा पाहिला तर सगळ्यात जास्त इलेक्टोरल बॉन्ड्स 5,600 कोटी रुपयाचे हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. त्याच्यामुळे भ्रष्टाचार नक्की कोणी केला आहे हे उभ्या महाराष्ट्राला आणि देशाला आज नक्कीच कळलं असेल. ज्यावेळेसपासून राष्ट्रवादीमध्ये स्प्लिट झाली तेव्हापासून जो शिवसेनेचा निकाल लागला तो राष्ट्रवादीचा लागणार नाही असं सांगितलं जात होतं, परंतु नेमका तसाच निकाल लागलेला आहे. कसं सांगाल याकडे? आणि तुम्ही सातत्यानं त्यावरती देखील बोलत होता की मेरिटनुसार जर निकाल लागला तर तो आमच्या बाजूने लागेल, अदृशक्तीनं काय केलं तर मात्र आपल्यासमोर आज निकाल आलेला आहे. कसं बघताय? अर्थी बरं आहे की मी तुमच्याशी नेहमीच बोलते, त्याच्यामुळे आधी मी काय बोलले आणि आत्ता काय बोलते हे तर मला दाखवायला लागतच नाही, कारण का कन्सिस्टन्सी इज माय मिडल नेम.
त्याच्यामुळे मी सातत्याने अदृश्य शक्तीची ताकद ही महाराष्ट्राला आणि देशाला पार्लमेंटमध्ये पण सांगत आले. त्याच्यामुळे संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन आज दुर्दैवाने देश आणि राज्य चाललेलं आहे, पण त्याच्या विरोधात कोणीतरी लढलंच पाहिजे. कारण का नाही तर अराजकता या देशात पसरेल. इलेक्ट्रॉनिक बोर्ड्स तर तुम्ही बघताय, पेटीएम, आत्ताच मी त्या भगिनीला बाहेर विचारलं, पेटीएम आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आज या देशामध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार जो कुठे झाला असेल तर तो पेटीएम मध्ये झाला आहे. मी पुन्हा सांगते, सगळ्यात मोठा भ्रष्टाचार कुठे झाला असेल तर तो आपले हे इलेक्शन बॉन्ड्समध्ये झाला आहे आणि पेटीएममध्ये झाला आहे. माझी सगळ्या तुम्हाला विनंती राहील की तुम्ही पेटीएमचा अभ्यास करा. डिमॉनिटायझेशन म्हणजे आज ज्या पद्धतीने केंद्र सरकारने नोटबंदी आली, मला केंद्र सरकारला 2 प्रश्न विचारायचे. जर नोटबंदी आली तर एवढे तुम्ही छापे करता तेव्हा एवढ्या नोटा येतात कुठून? जर नोटाची बंदीच झाली आहे तर नोटा आल्याच नाही पाहिजेत ना एवढ्या, मग सिस्टममधून येतात कुठून? हा पहिला प्रश्न. आणि दुसरं, RBI म्हणते पेटीएमचा आरोप माझा नाही. RBI म्हणते की पेटीएमचं हे मोठं स्कॅम आहे. त्याच्यामुळे एकीकडे नोटबंदी आणि दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक पैसे म्हणजे पेटीएम मध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार एकाच अकाउंटवरनं झालाय. आणि आज 27,000 कोटी तुम्ही जर माहिती घेतली तर पेटीएमच्या माध्यमातून आज मार्केटमधून 27,000 कोटी रुपये क्रॅश झालेले आहेत. कोणाचे पैसे? सर्वसामान्य मायबाप जनतेचे ना. त्यामुळे 2 मोठे भ्रष्टाचार आज एक्सपोज झालेले आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्याच काळात झालेत. एक पेटीएमचा आणि दुसरा इलेक्टोरल बॉन्ड्सचा. सुनेत्रा पवार यांनी गाठीपेटी सुरू केलेले आहेत. आज त्यांनी दौंडचे आमदार राहुल कुदे यांची देखील भेट घेतलेली आहे. संभाव्य उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार बारामती लोकसभेच्या उमेदवार असणार असल्याचं. ठीक आहे, नाही लोकशाही आहे ना, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला एकमेकाला भेटायचा अधिकार आहे, त्याच्यात गैर काय? आणि सुनेत्रा वहिनींचं आणि कुल कुटुंबाची नातंही आहे, तर वहिनी तिथे गेल्या तर त्याच्यात गैर काय? ताई, आज जो निकाल दिलेला आहे विधानसभा अध्यक्षांनी, त्याच्या अगेन्स्ट तुम्ही कोर्टामध्ये धाव घेणार आहात का? आम्ही ऑलरेडी कोर्टात गेलेलोच आहोत. मागच्या काल आज कोणावर आहे 2 दिवस सोमवारी आम्ही ऑलरेडी कोर्टात गेलेलो आहोत. या कारण का जी इलेक्शन कमिशनची ऑर्डर आली ती आम्हाला मान्य नव्हती, त्याच्यामुळे आम्ही कोर्टामध्ये न्याय मागण्यासाठी गेलेलो. पण आजचा अध्यक्षांचा निकाल तुम्हाला अपेक्षित होता? हो, अर्थातच. मी रोजच बोलत होते, कॉपी पेस्टच येणार आहे. त्याच्यामुळे आज सकाळपासून मला पत्रकार, सकाळी मी आशा वर्कर मुंबईला आंदोलनाला बसलेले आहेत त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते आणि तेव्हाच एवढी उत्सुकता सगळी पत्रकारांमध्ये होती. मीच त्यांना म्हणले रिलॅक्स हो, काही नवीन होणार नाही, फक्त शिवसेनेचं नाव काढलं जाईल आणि तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव लिहिलेलं आहे, त्याच्यात काय? आणि तसंच झालं. शिवसेनेच्या वेळीच अध्यक्ष म्हणत होती लँडमार्क जजमेंट असेल, तुमच्या वेळेस देखील लँडमार्क जजमेंट लागले. आता कसं आहे, लँडमार्क जजमेंट एकदाच येतं, दरवेळीच येत नाही आणि संविधानाच्या बाहेर. आणि खरं तर राहुल नार्वेकर जी हे स्वतः वकील आहेत, त्याच्यामुळे त्यांची अंतरात्मा त्यांना नक्कीच सांगत असेल, पण बिचारे काय करतील, अदृश्य शक्तीचं प्रेशर असतं सगळ्यांवर. ताई, तुम्ही म्हणताय की कॉन्स्टिट्यूशनच्या बाहेर नेमकं कशा पद्धतीने त्याचं विश्लेषण करेल, कुठले मुद्दे? कॉन्स्टिट्यूशनच्या बाहेर, कारण का फाउंडर मेंबर आदरणीय शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. हे फॅक्ट आहे की नाही? बच्चा जानता आणि डॉक्युमेंट्स दाखवतात की आदरणीय पवार साहेब हे त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. कालही होते, आजही आणि उद्याही राहतील. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, त्यांनी तो पक्ष स्थापन केला आणि स्थापन केल्यानंतर त्यांनी तो गेले 25 वर्ष, ज्यातली 18 वर्ष तो ह्या राज्यात सत्तेत राहिला, 10 वर्ष केंद्रात सत्तेत राहिला. म्हणजे जन्माला आला आणि पक्ष सत्तेत गेला, अशी परिस्थिती महाराष्ट्रात झाली. मी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचे आणि भारतातल्या अनेक राज्यांच्या जनतेचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी या संपूर्ण काळात आदरणीय पवारसाहेबांना प्रचंड प्रेम आणि साथ दिली. आणि त्या व्यक्तीकडून ज्या पद्धतीने पक्ष हिसकावून घेतला झाला हे दुर्दैवी. आणि भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालंय की फाउंडर मेंबरकडून हा पक्ष हिसकावून घेतलेला आहे. आणि हे दुर्दैव आहे, कारण का देश किंवा कुठलीही संस्था ही संविधानानेच, नियम कायद्यांनीच चालली पाहिजे. आज ते सत्तेत आहे, उद्या आम्ही सत्तेत असू, म्हणून चुकीचे पायंडे पाडणं हे मला तरी योग्य वाटत.
पहिल्यांदा सुरुवातीला आयाराम गयाराम असं म्हटलं जायचं, त्यानंतर पक्षांतर बंदी कायदा आला, आता डायरेक्ट पक्षच तुमच्या जर पक्षच हिसकावून घ्यायचा, त्याच्यासाठी काहीतरी करायला लागेल. कारण का तिथे दोनच मार्ग आहेत. अदृश्य शक्तीचे दोन ऑफर असतात. जर आमच्या म्हणजे इधर आईस करायचं, इन्कम टॅक्स, CBI, ED आणि पक्षात प्रवेश करून घ्यायचा, आणि ते ऑप्शन घेतलं नाही आणि तुम्ही लढायचं ठरवलं तर ते तुमचा पक्ष काढून घेतात आणि चिन्ह काढून घेतात. त्याच्यामुळे जो लढेल त्याच्यावर पूर्ण ताकदीने यंत्रणा किंवा त्याच्या विरोधातून त्याच्याकडून त्याचं जे आहे स्वतःचं ते काढून घ्यायचं. हे दिसतंय तुम्हाला. आणि महाराष्ट्राच्या विरोधात अदृश्य शक्ती आहे. अदृश्य शक्तीला महाराष्ट्र संपवायचं आहे, महाराष्ट्राचं नेतृत्व संपवायचं आहे. तुम्ही बघाल ते संपूर्ण देशामध्ये जिथे जिथे जेव्हा भारतीय जनता पक्षाचेही मोठे नेते झाले, महाराष्ट्राचेही भारतीय जनता पक्षाचे आजचे मोठे नेते आहेत कुठे? ज्या मोठ्या नेत्यांनी संघर्ष केला, ज्या मोठ्या नेत्यांनी आज इतके वर्ष विरोधी पक्षात काम केलं, आज ते कुठे आहेत महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये? मला सांगा, मी तुम्हाला 10 नावं सांगून ते शकते भारतीय जनता पक्षाचे जे आज नेते होते, आज कुठे आहेत शोधायला गेलं. उद्या आपल्या कार्यालयाचं उद्घाटन होत आहे. दुसरीकडे अजितदादांचे देखील मोठे कार्यक्रम आहेत. कुठेतरी बारामतीत जास्त प्रमाणात लक्ष दिले जाते का? संघर्ष वाढतोय कार्यकर्त्यांची? नाही, अजिबात नाही. माझ्या मनात कधी संघर्ष नव्हता. मी राजकारणामध्ये तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल आणि पॉलिसी लेवलला काम करायला आले. तुम्ही माझं 10-18 वर्षाचं पार्लमेंटचं काम बघा. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, प्रेमाने गेले 8 वर्ष मेरिटवर भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना मी देशात 1 नंबरला पास होते. त्याच्यामुळे पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये माझा 1 नंबर सातत्याने गेले 8 वर्ष लागतोय. पहिला मुद्दा. दुसरा, मी माझा दौरा हे सगळे सोशल मीडियावर असतात. त्याच्यामुळे माझा पार्लमेंटमधला परफॉर्मन्स, माझा संघटने आणि इथे मतदारसंघातला कॉन्टॅक्ट, केलेली विकास कामं आणि माझ्या विरोधात आजपर्यंत कोणीही एकही भ्रष्टाचाराचा आरोप केलेला नाही आणि मी भ्रष्टाचार केलेला नाही. आणि त्याचबरोबर मी ना कुठला कॉन्ट्रॅक्ट घेते, ना मी कुठल्या भानगडीत असते, ना माझा नवरा फार इथे येतो, ना माझी मुलं येतात. त्यामुळे माझी मुलं दोन्ही शिकतात, परदेशी नोकरी करतात आणि माझा नवरा त्याचा राजकारणाशी काही घेणं देणं नाही आहे. त्याच्यामुळे मी एका अतिशय निष्ठेने, प्रेमाने या कामात आले आणि मी फक्त तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल करण्यासाठी पॉलिसी लेवलला काम करते. हेच माझं राजकारण आहे. ताई, तुम्ही सातत्यानं म्हणताय की आम्ही लढणार, पण जे लढणारे नेते अशोक चव्हाणांसारखे नेते भाजपमध्ये जात आहेत, तुम्ही कशाच्या म्हणजे आधारावरती लढता आहात? कारण भाजपकडून सांगितलं जाते आणखी इन्कमिंग वाढणार आहे. जाऊ दे ना इन्कमिंग, नवीन नेतृत्व कधी येणार मग? आणि जो डरेगा उसको कैसे नेता बोलोगे तो? ज्या काँग्रेसनी त्यांना एवढं दिलं आणि एवढं दिल्यानंतर आज ते एका वेगळ्या विचाराच्या पक्षात जात आहे. ठीक आहे, लोकशाही आहे, पण मग तिकडे नवीन नेतृत्वाला जागा मिळेल ना, असंही होऊ शकतं. आपण भारत आणि महाराष्ट्र याच्या टॅलेंटची कमतरता नाही आहे. उलट मला विचाराल तर इट्स अ गोल्डन अपॉर्चुनिटी. जो आज महाराष्ट्र में अगले 5 साल मेहनत करेगा, महाराष्ट्र के अगले 25 साल तो या महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या मनावर राज्य करेल. लोकांना, सर्वसामान्य लोकांना विश्वास ठेवायला अवघड जाते. नेमकं विश्वास कोणाकडे, म्हणजे विश्वास कोणावरती ठेवायचा हे कुणामुळे झालंय? कारण याला अर्थात राजकारणी जबाबदारी. 2019 साली एक वेगळं बोललं जातं, तेच नेते आज वेगळ्या पक्षात जातात. नेमकं सर्वसामान्यांची अडचण होती याच्यावरती बोलायलाच नको. मला मान्य आहे तुमचं म्हणणं आहे, अतिशय योग्य आहे. आणि मला असं वाटतं मी स्वतः एक कायदा मूव्ह करणार आहे की ज्या पक्षा आणि चिन्हावर तुम्ही निवडून येता, जोपर्यंत तुम्ही त्या पक्ष जर फुटला तर काय होईल असाही विचार करायला लागेल. आणि त्याचबरोबर त्या चिन्ह सोडून तुम्ही तुमची टर्म संपेस्तोवर दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही. आणि गेला तर राजीनामा द्या आणि परत निवडून. आता जे कॉपी अँड पेस्ट चाललंय ना, याच्यात सर्वसामान्य माणूस भरडला जातोय आणि स्वार्थाचं राजकारणच मला दिसतंय. कारण का तुम्ही बघताय, आज अंगणवाडी सेविका असतील, मनोज जरांगे असतील, आमच्या आशा भगिनी असतील, सगळ्यांची आंदोलनं चालली आहेत. पण या सरकारला वेळ नाही हो. मगाशी मी एका गावात गेले होते, इंदापूरला, आणि त्या गावात एक माणूस मला फक्त म्हणला की ताई काही करावं, तुम्ही एकट्याच आमच्या कांद्याच्या भावाबद्दल बोलता, आमच्या कांद्याला भाव मिळवून द्या. मनोज जरांगे पाटलांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली, सरकारचं लक्ष नाही सोडत. नाही, हे अतिशय असंवेदनशील ट्रिपल इंजिनचा खोक्याचं सरकार आहे. मराठा, धनगर, लिंगायत
मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाचे अनेक दिवसाचे जे प्रश्न प्रलंबित आहेत त्या प्रश्नांसाठी मी स्वतः गेल्या 10 वर्षात अनेक वेळा पार्लमेंटमध्ये बोललेले आहे. पण फक्त मीटिंग्स घ्यायच्या, लोकांना खोटी आश्वासनं द्यायची आणि निर्णय कुठलाही घ्यायचा नाही. 200 आमदार आणि 300 खासदार असलेल्या सरकारला काय फार अवघड नव्हतं या समाजांना देणं, न्याय आरक्षण देणं. पण झरांगे पाटील पूर्ण ताकदीने लढतायत. त्यांनीही 3-4 वेळा खूप समजूतदारपणा दाखवला आणि त्यांनी ते म्हणले ठीक आहे, हे काम होणार असेल तर मी आता आंदोलन बंद करतो. आणि मी झरांगे पाटील आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून कौतुक करते की खूप सहनशीलता त्यांनी दाखवली. पण त्यांच्यावर आज जो अन्याय होतोय त्याचा मी जाहीर निषेध करते आणि महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन खोके सरकारचा जाहीर निषेध करते की त्यांनी झरांगे पाटील मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि सगळ्या भटक्या विमुक्त समाजावर अन्याय केलाय. त्याच्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने या खोके सरकारच्या विरोधात लढू आणि या सगळ्या समाजांना न्याय मिळवून देऊ. आणि शेवटचा प्रश्न की गेले 2 दिवसांपासून चर्चा सुरू झाली आहे की काँग्रेस पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विलीन होणार आणि पवार साहेब काँग्रेसमध्ये स्वगृही परतणार आहे. तुम्ही काल स्पष्टीकरण दिलेलं तर आहेच, पुन्हा काय सांगा? काही माध्यमातून गॉसिप पसरलं जातं. मला चिंता वाटते की तुम्हाला तुमच्या चॅनलची क्रेडिबिलिटी ठेवायची असेल तर अशा वावड्या उचलल्या तर 2 दिवसांनी तुमची क्रेडिबिलिटी कमी होईल. त्याच्यामुळे ह्या ज्या वावड्या कोणी उठवल्या ह्याबद्दल मला माहिती नाही. पण ठीक आहे, तुमचंही चॅनल चाललं पाहिजे, थोडी एक्साइटमेंट तुम्हालाही होते. पण ह्याच्यात काही तथ्य नाही, काल तशी कुठलीही चर्चा झाली नाही. आणि जर कधी झाली तर आम्ही सांगू ना. तुम्हाला माहिती आहे मी तुमच्याशी नेहमी मनमोकळेपणे बोलते आणि आजपर्यंत मी कुठली गोष्ट तुमच्याकडून लपवलेली नाही. आणि आम्ही आता पूर्ण ताकदीने ह्याच्यात सुप्रीम कोर्टात तर लढणारच आहोत. आणि त्याचबरोबर आम्हाला लढाई होईस्तोवर इलेक्शन कमिशननी पक्ष आणि एक चिन्ह द्यावं अशी विनम्र विनंतीही आम्ही केली. कोणत्या चिन्हाला प्राधान्य दिले? अजून काही प्राधान्य आम्ही दिलेलं नाहीये, कारण का ती प्रोसेस अजून सुरू झालेली नाही. आता कोर्टात जेव्हा आमचे हिअरिंग होईल, ती आमची अपेक्षा आहे की 1-2-4 दिवसात ते हिअरिंग होईल आमचं. हिअरिंग झाल्यावर आम्हाला जेव्हा ते मागतील तो प्रश्न, तेव्हा त्याच्यानंतर आम्ही त्यांना काही अपेक्षा असतील किंवा आमच्या काही मागण्या असतील त्या त्यांच्यासमोर मांडू. अमोल कोल्हेंनी मागाशी केलेली काकाच का ही तुम्ही कविता ऐकली का आणि ते बघून काय वाटतं? एकतर मी ती कविता ऐकली नाही, कारण का मी निघाले तिकडून, त्याच्यामुळे मी ती कविता पाहिलेली नाही. थँक्यू. नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी बारामती समाचारला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.